गोंदिया जिल्ह्यातल्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातली ही महाशिवरात्रीची यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक समजली जाते। इथं गोंड राजानं बांधलेल्या प्रतापगड किल्ल्यावर शंकराचं पुरातन मंदिर आहे। कालांतरानं या किल्ल्यावर राजे रघुजी भोसले यांनी वर्चस्व मिळवलं आणि राजा खान यांच्याकडे कारभाराची जबाबदारी सोपवली। याच काळात इथं महान सुफी संत ख्वाजा उस्मान गनी हरुनी यांचं वास्तव्य होतं असं सांगतात। प्रतापगडावर त्यांचा दर्गाही आहे। तेव्हापासून हिंदू आणि मुस्लिमांसाठी हे श्रद्धास्थान बनलंय। हे कौमी एकताचं हिंदू मुस्लिम एकतेचं एक प्रतीक ठरलेलं हे प्रतापगड स्थान आहे आणि त्याच्यामुळे या स्थानाचं एक आगळं वेगळं महत्त्व देश पातळीवर आहे। तकरीबन 600 साल पहले इस जगह के ऊपर ये सूफी संत ख्वाजा उस्मान गनी हारूनी यहाँ तशरीफ लाए और उन्होंने अपने मजहब का प्रचार किया। महाशिवरात्रि में दर्शन लेने वाले जितने हमारे हिंदू भाई हैं वो भी इस दरबार के ऊपर आते हैं। गेल्या 400 वर्षांपासून इथे ही यात्रा भरत असल्याचं गावकरी सांगतात। शंकराची दगडी मूर्ती आणि शिवलिंग या किल्ल्यावर आजही आहे। जंगलांनी वेढलेल्या या किल्ल्यात प्राचीन विहिरी आणि गुफाही पाहायला मिळतात। त्यामुळे भाविक आणि इतिहासाची आवड असलेले दरवर्षी या यात्रेला हटकून येतात। नेहमी प्रत्येक वर्षी येत असतो आणि इथे दुरून दुरून भक्त लोक येतात आणि प्रतापगडावर नेहमी लोकांची श्रद्धा असते। इथूनच नाही तर छत्तीसगडवरून पण लोक येत असतात आणि इथून भाविक भक्त खुश होऊन जातात। मैं जब पहली बार आया तो मुझे ऐसा लगा कि मेरे वजन के कारण मैं यहाँ चढ़ पाऊंगा कि नहीं, मगर यहाँ का वातावरण इतना एनर्जेटिक है, सब इतने अच्छे लोग हैं यहाँ पर। ये माहौल को देखकर मेरे को ऐसा लगा कि नहीं, मुझे जाके दर्शन करना चाहिए। महाशिवरात्रीला सुरू होणारी ही यात्रा 3 दिवस चालते। यात्रेला विदर्भातूनच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगड इथूनही मोठ्या संख्येनं भाविक येतात। निसर्गाशी एकरूप व्हायचं असेल, गावातल्या यात्रेची मजा अनुभवायची असेल आणि महत्त्वाचं म्हणजे बंधुभाव शिकायचा असेल तर आपण या प्रतापगडाच्या यात्रेला गेलंच पाहिजे। माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।